महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन तालुक्यात दम मारो दम जोमात, मात्र तरुण पिढी जातीय कोमात। पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी। श्रीवर्धन तालुक्यात सध्या गांजा, चरस यासारख्या नशा करणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे। याचे मुख्य कारण म्हणजे काही अंमली पदार्थ विक्रेते चरस व गांजा हे पदार्थ खुलेआमपणे विक्री करत आहेत। सध्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये बॉक्साईटचे उत्खनन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। उत्खनन केलेले बॉक्साईट क्षमतेपेक्षा जास्त भरून अनेक डंपर वाहतूक करत आहेत। हे डंपर चालवणाऱ्या वाहनांवरील अनेक चालक हे गांजा व चरस याची नशा करत असल्याचे पाहायला मिळते। अनेक वेळा अशाच अंमली पदार्थांची नशा करून वाहन चालवत असताना अपघात देखील झालेले पाहायला मिळत आहेत। चरस, गांजा यासारख्या नशेडी पदार्थांची विक्री खुलेआम पण होत असल्याने तरुण पिढी वाया जात असल्याचे पाहायला मिळत आहे। अनेक तरुण निर्मनुष्य जागी जाऊन किंवा समुद्र किनाऱ्यावर एका आड बाजूला जाऊन अशा प्रकारची नशा करताना आढळून येतात। श्रीवर्धन तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा, चरस कुठून आणला जातो याची देखील सखोल चौकशी व्हायला पाहिजे। काही तरुण या अंमली पदार्थांच्या नशेच्या एवढे अधीन झाले आहेत की श्रीवर्धन परिसरात जर का त्यांना हे पदार्थ मिळाले नाहीत तर ते आणण्यासाठी दूरवर सुद्धा जातात। तरी पोलिसांनी अशा प्रकारे चरस, गांजा यासारख्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची गरज आहे। रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा प्रकारे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पावले उचलायला हवी, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।